तर वळतोय मॅचकडे. एक रंगतदार आणखी एक मॅच पाहायला मिळते. पहिला संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायर फर्स्ट मध्ये खेळण्यासाठी. तो म्हणजे टीम श्रावणी 11 पीएनजे संघ. यस रितेश पाटील अँड कंपनी जाऊन पोहोचली. मेहनत घेतली होती, एक स्वप्न साकारलं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण करताना पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोणता संघ जाईल तर त्यासाठी ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला आहे टीम कृष्णा 11 कव्वाड संघ, त्याच्या विपक्षामध्ये स्टार 11 महापुली संघ. येस आपले खरे स्टार दाखवण्यासाठी इथे सज्ज झालेत. आणि कृष्णा 11 संघ त्यांच्या विपक्षामध्ये. तर प्रथमतः फलंदाजी करताना अगदी जर विचार केला 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेले होते. फलंदाज कल्पेश हा मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज विनीत पाहायला मिळेल. आणि गोलंदाज सज्ज होत आहे. षटक क्रमांक पहिला घेऊन पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिलाय सहीम. हा चेंडू अगदी सॉफ्ट हँडने दिशा दिली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. आणि रमजानच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती अगदी जाऊन पोहोचली 2. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सहीम. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या एका विकेटच्या नुकसानवरती 2. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय विनीत. हा चेंडू इथे रनआउटची संधी असेल पण कलेक्शन थोडीशी चुकी झाली अगदी तैफूरकडनं आणि फेकी पर्यंत मात्र एकदा वंकित केली जाते अतिशय चपलाईने. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावसंख्या एका विकेटच्या नुकसानवरती टीम कृष्णा 11 कव्वाड संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सईम. पॉवर प्लेचा पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू इथे बघा आजच्या दिवसामध्ये पॉवर प्ले मध्ये अनेक गोलंदाज पॉवरफुल ठरले. जिथे अनेकदा आपण बघतो ना पॉवर प्ले मध्ये मोठे फटके पण अनेकदा आजच्या दिवसामध्ये गोलंदाज इथे कार्यकर्ते ठरले. आणि त्यानंतर स्लॉग ओव्हर्स मध्ये फलंदाजांनी आक्रमकता दाखवली आहे. कारण की त्याचा रिझनच असं असेल की प्रथमतः मात्र कुठेतरी संयम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. या आजच्या दिवसामध्ये ही गोष्ट आपण नोटीस केली आहे. हा चेंडू गॅप मध्ये असेल. पाठीमागे खेळाडू देखील तैनात अगदी ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये. फंबलिंग झाली पण स्वतःला सावरलं गेलंय. आणि त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा अंकित केल्या जातील. आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 5 या आकड्यावरती. यस जर चेंडूचा विचार केला तर चेंडूचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे 6 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 5 एका विकेटच्या नुकसानवरती. यस षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती येईल कोण त्या आधी जाऊयात डीजे निखिलकडे. जो गाणं आपण ऐकलं सुमधुर संगीत आपल्या कानांवरती पडलं. माननीय श्रीयुत निलेजी सांबरे साहेब यस असं म्हटलं जातं की गरिबांचं कैवारी. आणि यस त्यांच्या माध्यमातून अनेक गावांपर्यंत योजना पोहोचवल्या जातात. आणि नुकतंच विक्रमगड तालुक्यामध्ये जे इलेक्शन झालं त्यामध्ये तब्बल 17 सीटपैकी 16 सीट आणल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. म्हणजे असं एक चांगलं काम पोहोचवलं जातं सर्वांच्या मनापर्यंत. आणि ते चांगल्या कामाचा रिझल्ट देखील त्यांना मिळतोय. असंच चांगलं काम करत राहा अशी आम्ही विनंती करेल. आणि वळेल या मॅच मध्ये त्यांचं देखील या गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन तौफिक. स्ट्रायकर एंडला फलंदाज विनीत पाहायला मिळतोय. सज्ज होतोय तौफिक विनीतच्या विरोधात. पहिला चेंडू. हा चेंडू उडवलाय लॉफ केलाय आणि सरळ हातामध्ये. बघा प्रेडिक्शन कॅल्क्युलेशन सईमने प्रॉपर लावलं होतं. एक अंदाज प्रॉपर घेतलं होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण सईमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कम ऑन डीजे. भावना जिल्ह्यामध्ये असं कुठलं
थँक्यू डीजे. असं नक्कीच फॅन्टॅस्टिक फ्रायडे आपण पाहतोय आणि या फॅन्टॅस्टिक फ्रायडे मध्ये अगदी 10 संघांनी एकामेकासमोर लढण्याचे चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं. लक्ष फक्त एकच असेल, ज्ञानाबाई स्मृती चषक हे लक्ष होतं हे 10 संघांचं आणि ते लक्ष गाठताना संघ आतापर्यंत फक्त राहिले 3, ज्यामध्ये एक संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायर फर्स्ट मध्ये आणि दुसरे संघ कोणता जाईल त्याच्यासाठी ही लढत पाहायला मिळते. आणि इथून दुसरा संघ आणि नक्कीच श्रावणी इलेव्हन पिळणचे संघ आणि या विजेता संघ अशी मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील अंतिम. आणि त्यानंतर पहिला मिळणार मानकरी आपल्याला अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी. येस सर, गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा वैभवच्या विरोधात. हा चेंडू वैभव अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याचा फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल, चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच जी झेल घेतली होती सईम याने, त्या झेलसाठी राहुल बजी भगत, एकविरा ढाबा, अंबाडी नाका, एकविरा ढाब्याचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून सईम याला शुभेच्छा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू इथे निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बीट केलाय, फसवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय, एका जाग्यावरती उभं केलंय. बघा, म्हटलं जातं ना की महापोलीस संघाला गोलंदाजीचा तोफखाना का म्हटलं जातं, ती काची उत्तरे आज मैदानात पुन्हा एकदा देताना. पुढचा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेगच्या रिजर मध्ये चेंडूला तटावलाय. मैदानाला गुदगुळ्या करता येणारा हा चेंडू एकदा अंकित केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव ही मात्र कंप्लीट केली जाते. रनिंग द बिटवीन द विकेट खूप सुंदर होतं, दोघांमध्ये चांगली चपलाई होती आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. जर विकेटचा विचार केला तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर. पुढचा चेंडू घुटना टेक और ये षटकार देख निकल गई ये गेंद साजन के घर चेहरों के लिए. कम ऑन डीजे. ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हाकिंग मेकर. धन्यवाद डीजे. तर या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. यस, 2 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ अजून देखील इथे बाकी असेल. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज प्रमोट केला जातोय महापोलीस संघाकडनं आणि त्यानंतर कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, स्वतः येतील का तारणहर्ता या संघाचे. तर यस, तैफूर स्वतः या संघाचे तारणहर्ता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण की तैफूर जेव्हा जेव्हा गोलंदाजीवरती येतो तेव्हा तेव्हा फलंदाजांना हा घाम फोडतो आणि फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या हातावरती नाचवतो. म्हणून तैफूर याला मात्र तिसऱ्या षटकामध्ये आलाय. तर तैफूर सज्ज होतोय षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला चेंडू, हा चेंडू बघा, म्हटलं होतं या गोलंदाजाची ताकद. निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये, बीट केलंय, फसवलंय. पहिला चेंडू निर्धावापासून सुरुवात केली आहे, पण कृष्णा 11 कव्वाड संघ तुम्हाला देखील पलटवार करण्यासाठी ओळखलं जातं आणि गेल्या 2 वर्षामध्ये ज्या संघांचे अधिराज्य आहे तो कव्वाड गावाचा, म्हणजे तो मित कव्वाड संघ असो या कृष्णा 11 कव्वाड असो, याने एक चांगला अधिराज्य गाजवलाय. पण आता इथे गाजवता येईल का? हा चेंडू वेट केलाय, चेंडूला दिशा दिली, फक्त एक धाव अंकित केली जाईल. चेंडू दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय की काय, आणि बघा लूज क्रिकेट पाहायला मिळालं. तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि जर मैदानामध्ये लक्ष असतं चौथी देखील झाली असती, पण ती धावा नक्कीच मिळाल्यात आणि 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. तैफूर पुन्हा एकदा यावेळेस हवे चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळेल. एकदा अंकित केली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये अगदी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर 2 धावा अंकित केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 22, 2 विकेटच्या नुकसानवरती 22. गोलंदाज तैफूर. हा चेंडू हवेत आणि इथे कलेक्ट केला जातोय. विकेट क्रमांक 3 हैदराबाद असताना कमॉन डीजे. प्रशांत शेलार सांगतोय आज झाला ना असा कोणी होणार नाही. प्रशांत शेलार सांगतोय आज झाला ना असा कोणी होणार नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. इस दरम्यान एक विनंती आहे, जी आपल्याला हिरव्या कलरची बॉन्डलाईनची पट्टी दिसते त्याच्या आतमध्ये कुठल्याच प्रेक्षकांनी बसू नका. मी सर्व प्रेक्षक राजा वर्गाने विनंती करेन. यस जी, कारण की आपल्या ज्या टुर्नामेंट आहेत त्या लाईव्ह आहेत आणि तिथे मात्र खराब चित्र दिसतं. सो प्लीज. यस, थँक्यू मित्रा, धन्यवाद. तर वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. अगदी चेंडूचा जर विचार केला तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, म्हणजे 5वा चेंडू तैफूर यांचा प्रगतीपथावरती असेल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन पाहायला मिळेल. गोलंदाज तैफूर, जर्सी क्रमांक 18 सज्ज. हा चेंडू प्रहार केलाय चेंडूवरती, नक्कीच लॉंगॉनच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकीपर्यंत एकच धाव, एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 23 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल या षटकातील. फुलटॉस चेंडू, तेवढा फायदा उचलता आला नाही. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी पर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. बघा, या प्रकारची चुकी केली तर चुकीचा फायदा समर्थ संघ घेतो आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. पंचाचा इशारा देखील आलाय, षटक समाप्त झालाय आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25 या आकड्यावरती, म्हणजे 18 चेंडू 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 3 विकेटच्या नुकसानवरती. एका षटकाचा खेळ अजून देखील बाकी असेल आणि गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 4 आणि अंतिमात चालण्यासाठी. इस दरम्यान ओमकारजी घरत आणि अक्षयजी केने यांना मी विनंती करतोय, शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. तर 2 धावा अंकित केल्या पहिल्या चेंडूवरती. सहीमकडे चेंडू आला होता आणि त्या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. सकलेन पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटतीये. एक धाव अंकित केली आहे आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या जोराने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 विकेट मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळालेत, पण त्या 3 विकेटच्या जोरावरती 28 देखील धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. यस, दुपारचं सत्र निघून आता मात्र संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. सूर्य देवता मात्र अस्ताला जाताना पाहायला मिळतोय आणि जसं जसं सूर्य देवता अस्ताला जातात तसा तसा खेळ चमकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलीये. पंचांचा इशारा काय तर वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. हेच इथून अजून देखील 10 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील नक्कीच. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू पाठीमागे तैनात असेल. एक धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण एका धावेवरतीच थांबले गेलेत.
हे एका धावेच्या जोराने धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झालाय तो 3 चेंडू 30 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे पंचांनी वळलेत आणि आम्हाला कळवलंय हा चेंडू असेल अतिरिक्त आणि धाव मिळेल अवांतर. अवांतर धावेने धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचतीये 31. पुढचा चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेस मध्ये आला नाही. रनआउटची संधी देखील डायरेक्ट हिट असता तर नक्कीच जर त्याचा विचार करावा लागला असतं, पण एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतोय सकलेन आपल्या पुढच्या चेंडूवरती. याची लेंथ आणि लेंथ लाईन बघितली गेली तर अप्रतिम आहे. पुढचा चेंडू इथे हवेत असेल, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधनं निघून जाईल, सरळ सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 36 आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजे अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. याचं मागचे जर 2 सामने बघितले तर ते 36 धावांपर्यंत पोहोचले होते आणि सदैच आव्हान दिला होता. यावेळेस देखील तोच असेल का? गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू दिशा दिली अगदी डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावरती आणि विजयासाठी 41 धावा.
विजयासाठी धावांची गरज असेल ती 41, म्हणजे 24 चेंडू 41 धावा. आणि दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला असेल जिशान आणि मुकीम. सज्ज होतोय दोन सलामीचे फलंदाज जिशान आणि मुकीम. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते कृष्णा 11 कवाड संघाकडनं विनीत. याच बघायचं विनीत काय करतोय, कशा प्रकारचा खेळ करेल. कारण की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं समीकरण असतं, म्हणजेच 40+ धावसंख्या जेव्हा जोडायची असते, तेव्हा मात्र पॉवर प्लेचं षटक हे खूप जास्त इम्पॅक्ट करतं दोन्ही संघांसाठी. आणि या पॉवर प्ले मध्ये कोण बाजू मारेल. गोलंदाज विनीत. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. या पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू बाहेर तैनात असतील, म्हणजे सर्कलच्या बाहेर सीमारेषेकडे, आणि बाकीचे सर्व खेळाडू हे 30 डिग्री सर्कलच्या आतमध्ये. आणि कशा प्रकारची गोलंदाजी होते. विनीत पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. फलंदाज असेल स्ट्रायकर एंडला जिशान. पहिला चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक असेल. इथे मात्र झेल कलेक्ट केली जाते. पहिल्या चेंडूवरती मिळतोय विकेट. कमॉन डीजे. मैदानाकडे जर्सी क्रमांक 18 आणि या संघाचा तारणहर्ता तैफूर मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतोय. यस नक्कीच जिशान याला मात्र परतावं लागले. निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी कव्हर ड्राईव्ह फेल झाली. आणि आपल्या संघाच्या विपक्षाच्या संघाला मात्र एक संधी मिळून दिली. यस नक्कीच विकेट होतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार जिशान. बॅक टू दी डगआउट. आता मात्र षटक क्रमांक पहिला प्रगतीपत्रावरती असताना दुसऱ्या चेंडूचा खेळ चालू असेल. आणि गोलंदाजीवरती विनीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपला पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल मुकीम. हा चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे. नक्कीच लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फेकीपर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 41 धावांची झुंज देताना एक धावी फलकावरती जोडली गेली आहे आणि श्री गणेशा केला जातोय. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती एका विकेटच्या नुकसानावरती 1. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस अक्रॉस दी हँड गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. आडव्या पट्ट्याचा फटका. 4 धावांसाठी चौकार. कमांड गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. अरे 71-97 नंबर वाला आमचा शुभम जाधवाला. 71-97 नंबर वाला. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 5 आकड्यावरती. बघा पहिला चेंडू विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला जसा फलंदाज तैफूर आला, खातं कसं खोलायचं ते दाखवून दिलंय. यस अनेकदा तैफूरच्या माध्यमातून षटकार किंवा चौकाराने आपण खातं खोलताना बघतोय. यावेळेस चेंडूला शरीरयष्टीपर्यंत येऊन दिलं आणि आडव्या पट्ट्याचा फक्त चेंडूला दिशा दिली आणि नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू होता. अपस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न एका जागेवरती उभं केलंय. यस आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता हा चेंडू कशा प्रकारे हाताळलाय. बघा टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, काटे बदलले आणि चेंडू आतमध्ये येण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या जोरावरती का होईना पण तैफूर याला चकवा मिळालाय. भाग्यशाली ठरले. एज देखील या चेंडूने घेऊ शकले असते. पण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू हवेत असेल. गॅप मध्ये देखील चेंडू आहे. डीप पॉइंटच्या रिजन मध्ये कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय आणि तैतू मे आणि विकेट कोणाची असेल तर आउट कोण होतोय. इस फलंदाज आउट होतोय मुकीम. बघा दिशा चेंडूला दिली होती. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता.
फेकी चांगली, कलेक्शन चांगलं केलं आणि रनआउटची संधी देखील क्रिएट करून दिली आणि त्या रनआउटच्या संधीमध्ये गमावला गेलाय. फलंदाज आउट होतोय. तुम बघून काळीच फोन तर नक्कीच अवधूत गुप्ते यांचा हा मधुर संगीत आणि इंस्टाग्राम रील्स वरती हा गाणं खऱ्या अर्थाने वाजला. प्रत्येकाच्या स्टेटस वरती देखील पडला होता आणि असा कोणताच कंटेंट क्रिएटर नव्हता की ज्याने मात्र या गाण्यावर ते कंटेंट बनवलं नव्हतं. यस नक्कीच सर अवधूत गुप्ते यांचा हा मधुर संगीत ऐकवल्याबद्दल धन्यवाद डीजे निखिल. वळते पुन्हा एकदा मैदानाकडे. हा चेंडू इथे मात्र प्रहार केलाय अगदी मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव अंकित केली जाईल. फेकी पर्यंत एकच धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानवर. तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 6. एक मिनिट पॅनिक नका होऊ. धावा कळवा प्लीज. 6 आहेत की 7 आहेत? 7 आहेत. ओके थँक्यू. तर 7 धावसंख्या फलकावर. तर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केतन. यस स्ट्रायकर एंडला तैफूर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानवरती. 41 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू इथे वेगाचा मारा केला होता भैयान. वेगाने चेंडू हाताळला गेला. चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फसवलं एका जागेवरती. तैफूर याला उभं केलंय आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 विकेटच्या नुकसानवरती 7. गोलंदाज पुढच्या एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन केतन तैफूरच्या विरोधात. एका बाजूला केतन तर एका बाजूला तैफूर. हा चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक आणि झेल कले केली जाईल की काय आणि तैफूर याला परतावं लागलंय. बडी मछली जाल में फसवी. कम ऑन डीजे. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून आपण ट्रेंडिंग वरती बघतोय आणि डीजे निखिलच्या माध्यमातून जे ट्रेंडिंग वरती सॉन्ग आहेत ते आमच्या कानांपर्यंत ऐकवले जातात. बघा याला म्हणतात चाणाक्षी वृत्ती. जो सॉन्ग ट्रेंडिंग वरती आहे, जो सॉन्ग पब्लिकला आवडतो तो सॉन्ग मात्र पोहोचवला जाईल. नक्कीच सोनाली कुलकर्णी अभिनेती यांचा हा सॉन्ग आणि आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपला पुढचा चेंडू घेऊन केतन. 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न. हवे चेंडू. इथे देखील झेलची संधी आणि झेल इथे पण कले केली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. डीजे
यस नक्कीच आणखी एक विकेट मैदानाच्या असलेला आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज सईम मैदानामध्ये. यस जसं षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आलं तसं मात्र विकेट गमावले गेलेत. यस पहिल्या चेंडूवरती एक निर्धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक विकेट. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 7. 4 विकेटच्या नुकसानवरती. पाचवा चेंडू माफ करा, चौथा चेंडू प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतो नवीन तौफिक. यावेळेस तौफिकच्या बॅटमधनं हा चेंडू सरळ हातामध्ये जातोय की काय, जेल दरम्यान सुटलीये आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल की काय, पण एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 4 विकेटच्या नुकसानवरती. यस या फटक्यामध्ये तडजोड चांगली होती पण कुठेतरी टायमिंग साधता आलं नव्हतं. त्याच्या जोरावरती जेल क्रिएट झाली पण दरम्यान चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि या चुकीचा महागडी ठरेल की काय. सज्ज होतोय गोलंदाज पुनश्च एकदा केतन. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. पंचांचे हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचतीये ती 9 या आकड्यावरती 4 विकेटच्या नुकसानवरती. बघा 41 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या 9 फलकावरती पाहायला मिळते आणि 4 विकेट देखील गमावलेत. म्हणजे स्टेबल आहे टीम कृष्णा 11 कवाड संघ. पण इथून मात्र काय करून दाखवावं लागेल. असं म्हणतात ना की कुछ कर जाओ वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे. असं करावं लागेल ती महापोली संघाला इथून पलटवार द्यायचं असेल तर. नक्कीच कवाड संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते महापोलीच्या विरोधामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी मात्र दिशाहीन चेंडू निर्धाव केलाय आणि या दिशाहीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज. हा चेंडू बॅटची एज आणि निघून जाईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. या पंचांचा इशारा काय येतोय तर एक डिक्लेअर धाव. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 11. 4 विकेटच्या नुकसानवरती 11. 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. समीकरण जाऊन पोहोचलंय 13 चेंडू 30 धावा. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावा मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढली जाईल जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. बघा जर कृष्णा 11 कवाड संघाकडनं विचार केला तर संघ स्टेबलाइज आहे. कुठच्याही प्रकारचं प्रेशर नसताना या प्रकारची जर तुम्ही चुकी कराल तर समोरचा संघ हळूहळू का होईना कासवाच्या गतीने का होईना पण पुढे येईल आणि ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. शांत गतीने येतो पण कार्यक्रम करून जातो. कासव आला पण सशाला हरवून गेला. यस संयम आहे पण ते संयम भंग होऊन देऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय केतन. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू उडवलाय हवेत अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू गेलाय आणि जेल पुन्हा एकदा सुटतीये. आणखी एक जीवनदान रनआउटची संधी आणि रनआउट. फलंदाज बाद. तू केला झाला
सर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 13 या आकड्यावरती 5 विकेटच्या नुकसानवरती जवळजवळ अर्ध्यावरती टीम जाऊन पोहोचली आहे डगआउट मध्ये आणि अर्धी टीम आता बाकी राहिली आहे. येस बघायचं या पहिल्या आजच्या दिवसामध्ये ऑल आउट होणारा देखील संघ आपल्याला पाहायला मिळाला मीच कवड बी आणि आता मात्र मॅच पाहायला मिळते कृष्णा 11च्या विपक्षामध्ये स्टार 11 महापुली संघ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 13 5 विकेटच्या नुकसानवरती. या चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो 12 म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 28 12 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. हा चेंडू अगदी लॉफ केलाय बॅटच्या फेस मध्ये चांगल्या प्रकारे आला नव्हता पण स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र धाव अंकित केली जाईल ती 1 आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती 14 या आकड्यावरती म्हणजे आता 11 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय षटक क्रमांक 3. हा चेंडू लॉफ केलाय हवेत मिस टाइम स्ट्रोक आणि झेल सुटतीये. बघा या खेळाडूला जीवनदान किती मिळाले तर 3 म्हणजे एका खेळाडूची 3 झेल सुटलेत आणि शेवटच्या क्षणी जर या खेळाडूने मॅच जर संपवली तर ही चुकी फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकांची असेल असं म्हणेल मी. कारण की एका खेळाडूची 3 वेळा जर तुम्ही झेल सोडत असाल तर यापेक्षा लेझी क्रिकेट काय असेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू इथे अप्रतिम चेंडू हाताळला होता. हा कमबॅक चांगला होता हा बॅकअप चांगला होता आणि इथे मात्र चेंडू निघून जातो निर्धावच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती 15 या आकड्यावरती. अप्रतिम चेंडू हाताळला होता बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. अगदी टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपवला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच तिथे होईल. पुढे एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे पंचांचा इशारा बिमरच्या स्वरूपामध्ये नो चेंडू आणि इथे असे रनआउट. पंधरा 16 माफ करा आणि बघा इथे नोचा चेंडू होता. त्या चेंडूवरती रनआउटची संधी क्रिएट झाली आणि अखेर ज्या फलंदाजाच्या 3 झेल सुटल्या तो रनआउट होऊन परताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे मैदानामध्ये झेल कोणीच घेत नव्हता मग रनआउट का होऊ नये असं त्याने दाखवलं आणि रनआउट झालाय. धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झालाय तो 3. यस पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट आणि स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मोईन. तर फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकर एंडला मोईन फलंदाज असेल. फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलेल. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा लॉफ करण्याचा फटक्याचा प्रयत्न होता निघून गेल्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. बघा ही गोलंदाजाची तीव्रता आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. चार चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या 16. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू इथे निर्धाव होतो की काय आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय. यस बॅटची एज देखील घेतली होती पण शेवटच्या क्षणी कुठेतरी झेल सुटली. रिप्ले मध्ये आपण बघू शकता टप्पा पडलाय चेंडू उसळी घेतली बॅटची एज घेऊन शेवटच्या क्षणी चेंडूला कल्लेक करून सोडून दिलाय.
यस अंतिम क्षणी मात्र जेल सुटली गेली. एक जीवनदान आणखी एक मिळतोय मैदानामध्ये. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा बीट केलंय, एका जाग्यावरती ठेवलंय आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धाव्यांची गरज. 6 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. त्या आधी वळतोय डीजे निखिल. असं कुठलं गाव नाही जगाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. थँक्यू डीजे. 6 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. बघा 6 चेंडूमध्ये आपण 38 धावा देखील होताना बघितल्यात याच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. आणि इथे काय होईल? सहा चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 25. स्ट्रायकर एंडला एक लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज मुकीम आणि स्ट्रायकर एंडला अरफात. आणि गोलंदाज शेवटचा अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय रोहित. 6 चेंडू 25 धावा म्हणजे या 6 चेंडू मध्ये जवळजवळ 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू या रक्षकाच्या हातात निर्धावच्या स्वरूपात. आता मात्र 5 चेंडू आणि 25 धावा. आता समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 25 धावा म्हणजे 4 मोठे फटके, 4 षटकार हे ठोकावेच लागतील. हा चेंडू पंचाचा इशारा काय येईल तर असेल नो चेंडू. पंचाने इशारा केलाय. यासाठी पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. म्हणजे समीकरण बदलताना पाहायला मिळते. जिथे मात्र 24 धावांची गरज होती तिथे जाऊन पोहोचले 23 वरती. 5 चेंडू 23 धावांची गरज असेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. यापेक्षा मोठी संधी काय हवी आहे मोमेंटशिप करण्यासाठी? गोलंदाज सज्ज होतोय. 5 चेंडू 23 धावांची गरज असताना इथे चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळाडू तैनात असेल. एक धाव अंकित केली जाते. फिकी परत दुसऱ्या धावायचा प्रयत्न. रनआउटची देखील संधी आणि फलंदाज होतोय आउट. नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना करा. तोवर जाऊयात डीजे निखिल. चेंडू 23 धावा म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 षटकार. गोलंदाज सज्ज होतोय. 4 चेंडू 23 धावांसाठी. हा चेंडू निघून गेलाय रक्षकाच्या हातात. 3 चेंडू 23 धावा समीकरण जाऊन पोहोचलंय. याच अतिरिक्त धावाचा आता मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात महापोलीस संघाला. स्टार 11 आणि कृष्णा 11 अशी मॅच पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये कृष्णा 11 संघाचा आतापर्यंत गाजावाजा पाहायला मिळतोय. याच जवळजवळ असं म्हणेन की 99% मॅच ही कृष्णा 11 संघाच्या खात्यामध्ये असेल. 1% चान्सेस आहेत अतिरिक्त धावा मॅच मध्ये पलटवार, पण त्या देखील आता संपताना पाहायला मिळतील. औपचारिकता बाकी असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पंचाचा इशारा काय तर हा नो चेंडू आणि त्याच्या जोरावरती अतिरिक्त आणखी एक धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू. हा चेंडू उडवलाय हवेमध्ये असेल नक्कीच. जेल केली जाते की काय ती देखील जेल सुटली आहे.
आणि इथे मात्र एक धाव अंकित केली आहे. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चला टीम श्रावणी 11 पिलांच्या संघाचा कर्णधार लगेच मैदानाकडे पाठवा टॉस बॉक्स मध्ये. आणि इथे मात्र दुसरा संघ जाऊन पोहोचतोय कृष्णा 11 कव्वाड. म्हणजे आता मात्र आजच्या दिवसात ही शेवटची आणि अंतिम मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला कृष्णा 11 कव्वाड तर एका बाजूला श्रावणी 11 पिळंजे.